जे वक्तव्य केलेले आहेत ती इंटेन्शनली केलेली आहेत, ती हेतू ठेवून केलेली आहेत. अशा पद्धतीचं युक्तिवाद आमच्या असीम सरोदे सरांनी केलेला आहे, सरकारी वकिलांनी सुद्धा केलेला आहे. आणि त्यामुळं दोन समाजामध्ये तेढ निर्माण करायचंच होतं, याच भावना त्यांच्या होत्या. याबद्दल वारंवार वकील साहेबांनी सांगितले. ते आरोपीचे वकील असं म्हणाले की प्रशांत कोरटकर शिवभक्त आहे, रायगडावरती गेलेलं होतं. हे काय सगळं मग बनाव आहे किंवा मग तपास जो आहे तो वेगळ्या दिशेनं जावा किंवा मग कोर्टामध्ये आपली बाजू कुठंतरी भक्कमपणे मांडता यावी, त्यासाठी हा सगळा केलेला प्रकार आहे असं वाटतं. कुठलाही शिवभक्त शिवाजी महाराज, संभाजी महाराजांनी राष्ट्रमाता जिजाऊंच्या बद्दल कुठल्याही कंडिशनमध्ये अशी आक्षेपार्ह, घाणेरडी, विषारी वक्तव्य करणार नाही. त्यामुळं शिवभक्तीचा जो आव आणायचा प्रयत्न चाललेला आहे तो स्वतःचा फक्त बचाव व्हावा याच्यातून अत्यंत धूर्ततेतून त्यांचं चाललेलं आहे. तर यांनी स्वतः व्हिडिओ पोस्ट करून त्याच्यामध्ये माफी मागितलेली आहे आणि त्यांनी असंही म्हटलेलं आहे की कोणतीही चूक केलेली नसताना दोन समाजाच्या जर भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो, असं वक्तव्य कोरटकरांचं आहे. आणि त्याच वेळेला त्यांनी माफी मागितली असं म्हटलंय. हा गेला नाही, तशी त्याला माफी म्हणता येणार नाही पहिली गोष्ट. आणि त्याबद्दल आता तपास चालू आहे, अजून तपास पूर्ण झालेला नाही. त्याचबरोबर अजून एक मुद्दा आहे जो युक्तिवादामध्ये आला. असीम सरोदे यांनी सह्यांचा मुद्दा मांडलेला होता. काही सह्या आहेत ज्या खोट्या केलेल्या आहेत असा मुद्दा असीम सरोदेंनी मांडलेला आहे. त्यावरती देखील घाग यांनी युक्तिवाद केलेला आहे. त्या खोट्या नाही आहेत म्हणून एकाच माणसाच्या नॉर्मली 2 सह्या असू शकतात असं त्यांचं म्हणणं आहे. हो, त्यांच्या सह्यांमध्ये वरायन्स आलेला आहे, वेगवेगळ्या सह्या दिसतात तिथं. आणि त्याबद्दल पण तपास व्हावा आणि कोर्टानं त्यामध्ये लक्ष घालावं असं सरोदे सरांनी सांगितलं होतं. आणि त्या सह्यांसाठी पण तपास पूर्ण झालेला नाही आहे. आणि आमचं पहिल्यापासून म्हणणं आहे, सरोदे सरांनी सुद्धा सांगितलं आणि सरकारी पक्षानं पण सांगितलेलं आहे, तपास अजून अपूर्ण आहे, तपास पूर्ण झालेला नाही आहे. सरकारी वकिलांनी आज जामीन मिळू नये असंच म्हणणं मांडलेलं आहे. त्याचबरोबर घाग यांनी म्हटलंय की नाही, जामीन मिळणं गरजेचं आहे. सरकारी वकिलांनी काही मुद्दे मांडले त्याच्यामध्ये की जे साक्ष देणारे व्यक्ती आहेत त्यांना परावृत्त केलं जाऊ शकतं किंवा त्यांना मदत केली जाऊ शकते किंवा हा जो आरोपी आहे तो पळून देखील जाऊ शकतो. हो, जामिनासाठी या सर्व गोष्टी महत्त्वाच्या असतात. आणि सरोदे सरांनी आणि सरकारी वकिलांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आरोपी हा साक्षीदारांवर दबाव टाकू शकतो आणि पुरावा नष्ट करू शकतो. तर त्यामुळं जामीन अर्ज फेटाळण्यात यावा अशी मागणी केलेली आहे.